सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये आज दिनांक 21 मार्च 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनसंवाद मेळावा संपन्न झाला। सांगलीमधून ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे उमेदवार असणार आहेत। मिरजेच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारी घोषित केली। विशेष म्हणजे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस अडून बसलेली आहे। त्यातच ठाकरेंनी अशी घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। मिरजेच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की तोडाफोडा राज्य करा हे आमचं हिंदुत्व नाही। भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही। आमचं हिंदुत्व माहिती असूनही मुस्लिम सोबत येत आहेत, कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे आम्हाला छत्रपतींनी आणि शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं नाही। देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व आमचं नाही। आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आणि त्यांचं हिंदुत्व घर पेटवणार आहे। ठाकरे पुढे म्हणाले, चंद्रहारची उमेदवारी मी जाहीर करतो। शिवसेनेच्या मशालीवर चंद्रहार निवडून जाणार आहे। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे। तुमच्यासाठी हा मर्द लढणार आहे। याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवून द्यावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत सांगलीचा विषय ताणला गेला। सांगली सोडणार नाही अशी भूमिका दोन्ही बाजूकडून घेतली गेली, त्यामुळे त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही। बैठकीत गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती समोर आली आहे। शरद पवार यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात आले। सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत सध्या संजय राऊत हेच शिवसेनेकडून भूमिका मांडत आहेत। त्यांच्या भूमिकेविषयी काँग्रेसने जाहीर शंका आणि संशय व्यक्त केला आहे। त्यामुळे आता थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा आणि सांगलीची वस्तुस्थिती त्यांना सांगावी हा मुद्दा काँग्रेसमध्ये चर्चेला आला होता। मात्र आता ठाकरेंनी चंद्रहार पाटलाची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे। आदरणीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, आदरणीय संजय राऊत साहेब, शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून जी आज माझी घोषणा झालेली आहे, त्या सर्व नेते मंडळींचा मी विश्वास साध्य करून दाखवीन। सर्व प्रमुख जे आहेत सर्व आभार मानतो। आणि आज आपण जर सभेच्या गर्दीत जर आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर हुडकलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षांपासून शहराध्यक्षांपर्यंत आणि सर्व नगरसेवक माजी नगरसेवक उपस्थित होते। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी आदरणीय उद्धव साहेबांचं स्वागतही केलं। तसेच काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 5 ते 6 तालुका प्रमुख आज व्यासपीठावर उपस्थित होते। नगरसेवक माजी नगरसेवक सर्व समोर प्रेक्षकांच्यात बसलेले होते। त्यामुळं कुठली महाविकास आघाडी बिघाडी बघा, तिकीट मागणं ही प्रत्येकानं अधिकार आहे। ते शिवसेनेकडून मागत होतो, आदरणीय विशालदादा काँग्रेसकडून मागत होते। मी तिकीट सर्वजण रसिकेत चालू होती, सर्व महाराष्ट्र बघतंय आज। त्यातनं उमेदवारी एकच होणार होता, काही सगळेजण उमेदवार होऊ शकणार नव्हते। त्यामुळे आज उमेदवारी मला मिळालेली आहे। सर्वांनी एक संघपणे काम करू आणि हे विजय प्राप्त करू हीच माझी सर्वांना आता या वरिष्ठ लेवलच्या गोष्टी आहेत, जे प्रमुख नेते मंडळी ठरवणार, महाविकास आघाडी एकत्र ठरवणार किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत, त्यामुळे त्यांचा आदेश मी कालही सांगितलं होतं पत्रकारामध्ये, महाविकास आघाडीचा जो निर्णय येईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे। तो उमेदवार कोणीही असो काही असो, पण आज उमेदवारी मला घोषित झाली। त्यामुळे मला माझी अपेक्षा अशी आहे की सर्वांनी मिळून एकत्र काम करू आणि ही निवडणूक आपण ताकदीने लढू। विरोधक म्हणतात की चंद्रराव पाटील नौके आहेत, त्यांना वाटण्याचा काही अनुभव नाही आहे, तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं, तुम्ही त्यांना काय सांगा विरोधकांना? नौके किंवा नवीन हा शब्द मला वाटतंय, आज मी सामाजिक क्षेत्रामध्ये जवळ 2 ते 3 वर्ष झालं काम करतोय। राजकारण माझ्यासाठी नवीन नाही। वयाच्या 22व्या वर्षी मी जिल्हा परिषदला निवडून आलेलो आहे। अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये 10 मतांनी निवडून येऊन वयाच्या 22व्या वर्षी सलग 5 वर्ष जिल्हा परिषद सदनामध्ये जाऊन यशस्वीरित्या काम केलेलं आहे मी। त्यामुळे राजकारण ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही। पण आज लोकसभा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं सर्व प्रश्नांची मला त्या गोष्टीची जाण आहे। प्रत्येक गावागावात प्रत्येक ठिकाणी मी जाऊन सर्वांना भेटलेलो आहे। जिल्ह्याचे प्रश्न काय आहेत, कशा पद्धतीने आपण हे हाताळता येतील आणि आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी झालेल्या नाहीत
खरं तर त्या व्हायला पाहिजे होत्या. कारण आपण आज जर सांगली जिल्ह्यामध्ये बघितला, मग असे मी भाषणामध्ये एकच उदाहरण सांगितलं एअरपोर्टचं. शेजारी सातारा जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे, कोल्हापूरला एअरपोर्ट आहे, इकडे सोलापूरला एअरपोर्ट आहे, पलीकडे बेळगावला एअरपोर्ट आहे. सांगली जिल्ह्यात काय एअरपोर्ट होऊ शकत नाही? सगळ्यात पहिला प्रस्ताव आपला सांगली जिल्ह्याचा एअरपोर्टचा 1980च्या दशकामध्ये तिथं अनेक प्रमुख नेते मंडळींचं विमान लँड व्हायचं, परत ते का दुर्लक्षित राहिलं? म्हणजे अशा अनेक प्रश्न आहेत. मी एकाच प्रश्नाला हे केलं कारण वेळाअभावी तेवढे सगळ्या गोष्टी त्या अनेक गोष्टी आहेत. पण आज जो खरोखर जुना आणि होण्यासारखा विषय, आज आपण मध्ये सांगली आहे, चारी बाजूने जर विचार केला, चारी जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे, फक्त सांगली जिल्ह्यात मग काय अडचण आहे? पण एअरपोर्ट असताना ते का बंद पडलं? ह्या अनेक गोष्टी आहेत की जे केंद्र स्तरावर त्या होऊ शकतात. आता का झाले नाहीत, कशामुळे झाले नाहीत हे मी त्या खोलात जाणार नाही. पण ज्यावेळेस मी निवडून येईन, मग असे मी उद्धव साहेबांना शब्द दिला आहे 2029च्या माझ्या प्रचाराच्या ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळी तुमचं विमान कोल्हापूरला नाहीतर कोल्हापूरला लँड होईल, एवढा मी त्यांना शब्द दिला. हे लोकसभेचं मैदान तुम्ही मारणार, 100% मी ही विजय होणार. शेतकऱ्याच्या मुलाला आज उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे मगाशी सर्व नेते मंडळींचे, शिवसेना पक्षाचे, महाविकास आघाडीचे, तर खरं तर आज लोकसभेसारखी एवढी मोठी निवडणूक बघत असताना सर्व गोष्टी बघितल्या जातात असं आजपर्यंत ऐकलेलं होतं. मी राजकारणात काम करत असल्यामुळे ते सर्व गोष्टी मी बघितलेल्या होत्या. पाठीमागं घरात कोण आमदार खासदार आहे किंवा माजी खासदार कोण आहे किंवा शिक्षण संस्था केवढी मोठी आहे किंवा एखाद्या मोठे शिक्षण संस्थेचं जाळं ह्याच्या पाठीमागं आहे का, तर ह्याच्या उमेदवारीचा आपल्या पक्षाला फायदा होऊ शकतो. पण खरं आज शिवसेना पक्षानं एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा, शेतकऱ्याचा सन्मान केला असं मला वाटतं शिवसेना पक्षानं.